हे जग स्पर्धेचं युग आहे. या जगामध्ये टिकायचं असेल तर अनियंत्रित पळावंच लागेल, अशा प्रकारची वाक्य तर तुम्ही नेहमीच ऐकली असतील. या स्पर्धेच्या जगामध्ये प्रत्येकाला दुसऱ्यांच्या पुढं जायचंय आणि त्यासाठी लागणारी प्रत्येक मेहनत करायला प्रत्येकजण तयार आहे. आणि मग या स्पर्धेसाठी जन्माला आल्यापासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती या स्पर्धेसाठी प्रत्येकजण स्वतःला तयार करून घेतो. वेगवेगळ्या प्रकारे स्वतःची क्षमता वाढवून या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्पर्धेला सामोरं जाण्याचं बऱ्याचदा योग येतो आणि मग या स्पर्धेमध्ये जेव्हा विनर होतो आपण, तेव्हा आनंदी होणं साहजिक आहे. पण प्रत्येक स्पर्धेमध्ये विनर किती ठरणार याला लिमिट्स आहे ना. विनर हे काही मोजकेच जण होणार ना. विजेत्यांच्या यादीमध्ये फक्त काहीच जणांची नावं कोरली जाणार आणि उरणार ती अख्खी टीम हरलेल्यांची. मग या हरलेल्या किंवा प्रथम क्रमांक न मिळवू शकलेल्या स्पर्धकांचं काय? त्यांनी या हरलेल्या मनस्थितीचा सामना कसा करावा? या हरलेल्या मनस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला स्थिर ठेवून पुढच्या स्पर्धेसाठी स्वतःला तयार करणं ही खरंच एक आव्हानात्मक गोष्ट आहे. तर मी आज एक फोटो शेअर करत आहे, ज्यामध्ये स्पर्धेत तिसऱ्या आलेल्या स्पर्धकाचे मनोगत किंवा स्पर्धेमध्ये तिसऱ्या आल्यानंतर त्या स्पर्धकाचे काय मनस्थिती असू शकते याबद्दल आपण बोलू. कोणत्याही स्पर्धेमध्ये पहिल्या 3 मध्ये पोहोचणं म्हणजे तितकी सोपी गोष्ट नसते. नक्कीच काहीतरी क्षमता असल्याशिवाय पहिल्या 3च्या यादीमध्ये नाव येत नाही. आणि त्यातही या 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणं ही एक अपमानाची गोष्ट त्या तिसऱ्या स्पर्धकाला वाटत असणार. पण आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणं अपरिहार्य आहे आणि ते करावंच लागतं. मग काय हरकत आहे स्वतःचा आनंद जर स्वतःच शोधला तर? आलेल्या परिस्थितीवरती दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा स्वतःच्या आनंदाचा शोध घेतला तर काय चुकलं? या फोटोमध्ये दिसतंय त्याप्रमाणे तिसरा क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकाने स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून 2+1=3 मीन्स ह्या दोघांपेक्षा किंवा या दोघांच्या बेरजी इतका मी आहे हे दाखवून एक वेगळंच तथ्य आपल्यासमोर मांडलंय आणि स्वतःच्या आनंदाचा मार्ग हा स्वतःच शोधलाय म्हणता येणार नाही, निर्माण केलाय. हे योग्य विशेषण इथं ठरू शकतं. आणि यातूनच आपण म्हणू शकतो की प्रॉब्लेम किंवा सिच्युएशन ही कधीच मोठी किंवा अडचणीची नसते, पण आपण तिच्याशी कसं डील करतो किंवा त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो, कोणत्या क्षमतेने तिला फेस करतो आणि त्याच्यावरती आपल्या आनंदाची व्याख्या ठरते. आणि यालाच आपण एक वेगळ्याच प्रकारची पॉसिबिलिटी किंवा पॉझिटिव्हिटी म्हणू शकतो. आणि आनंद म्हणजे दुसरं तिसरं असतं तरी काय, स्वतःला दिलेली पावती असते ना. कोणीही दुसरे आपल्याला ती देऊ शकत नाही किंवा दुसऱ्याची वाटही पाहिजे नसते. स्वतःला देऊन टाकायची असते. आणि अशा प्रकारे स्वतःला मोटिवेट करायचं असतं सकारात्मक विचारांनी. रिझल्ट काय फक्त नंबर असतात, कधी 1, 2, 3 आणि कधी कधी हेही नसतील तरीही आनंदी राहायचं असतं. याला आपण एक वेगळ्याच प्रकारचा आनंदी ॲटिट्यूडही म्हणू शकतो. आणि हा प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे स्पर्धात्मक जगामध्ये टिकून राहण्यासाठी. कारण नेहमीच आपण प्रथम क्रमांक मिळवणार नाही किंवा मिळवू शकणार नाही. त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या मोटिवेशनची गरज ही कधी ना कधीतरी पडणारच. मग काय हरकत आहे अशा प्रकारची विचारधनं आपण आधीच आपल्या कलेक्शनमध्ये गोळा करून ठेवली तर? आणि म्हणूनच नेहमी आयुष्यामध्ये सकारात्मकतेने, आनंदी माइंडसेटने, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने, उत्साहीपणे आणि हसतमुख कोणत्याही स्पर्धेला जर सामोरं गेलं तर यश नक्कीच नगारे वाजवत तुमची वाट पाहत असेल. आणि एक लक्षात ठेवा, कोणतीच स्पर्धा म्हणजे शेवट नसतो. कोणी एका स्पर्धेमध्ये हरलं म्हणजे तिथंच थांबायचं नसतं. आयुष्यात कितीतरी निरनिराळ्या संधी आपल्या स्वागतार्थ थांबलेल्या असतात आणि नेहमी आपण त्यांचा विचार करायचा असतो.